मी कैलास सोनवणे आपले हार्दिक स्वागत करतो। सुरुवातीला पाहूया 24 तासातील ताज्या घडामोडी। लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे धनगर समाज बांधवांचा स्नेह मेळावा संपन्न। धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत। हुबळी येथील घटनेचा वीरशैव लिंगायत समाजातर्फे निषेध करण्यात आली जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने। महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग धुळे जिल्हास्तरीय सहविचार सभा संपन्न। आणि भिखू संघातर्फे फुलेनगर येथे काढण्यात आली मंगल मैत्री प्रभात फेरी। आता बातमीपत्र विस्ताराने। धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे धुळे शहरातील पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे धनगर समाज बांधवांचा स्नेह मेळावा गुरुवारी सायंकाळी संपन्न झाला। धुळे लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर धुळे शहरातील पारोळा रोडवरील राम पॅलेस येथे धनगर समाज बांधवांचा स्नेह मेळावा गुरुवारी सायंकाळी संपन्न झाला। यावेळी माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, हिरामन गवळी यांच्यासह लोकसभेचे उमेदवार खासदार डॉक्टर सुभाष भामरे, भाजप प्रदेश मंत्री विजय चौधरी यांनी मेळाव्याला मार्गदर्शन केले। दरम्यान धनगर समाजाचे नेते पंडित मदने, अण्णा खेमनार, आप्पा खताळ, सुनील वाघ, गंगाराम कोळेकर, मनोज कोळेकर, छोटू थोरात, अमोल मासुळे यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी व खासदार डॉक्टर सुभाष भामरे यांचे हात बळकट करण्यासाठी धनगर समाज सदैव आपल्या पाठीशी राहील अशी ग्वाही दिली। यावेळी भाजपचे प्रदेश महामंत्री विजय चौधरी, खासदार डॉक्टर सुभाष भामरे, महानगर जिल्हाध्यक्ष गजेंद्र अंपळकर, माजी महापौर चंद्रकांत सोनार, प्रदीप करपे, हिरामन गवळी, प्रदेश कार्यकारिणी सदस्य डॉक्टर माधुरी बोरसे, माजी नगरसेवक देवेंद्र बोरसे, भाजप युवा मोर्चा महानगर अध्यक्ष आकाश परदेशी, धनगर समाजाचे पंडित मदने, गोपाल माने, गंगाराम कोळेकर, आप्पा कातळ, भागवत चितळकर, विश्वास शिंदे, सुनील वाघ, दुकळे, शांताराम पाटील, अमोल मासुळे, अण्णा खेमनार, भटू कोळेकर, माजी नगरसेविका वंदना थोरात, माधवी नेमाने, भूषण महानोर, दत्तू थोरात, राजू मारनर, गोरख मारनर, छोटू थोरात, विठ्ठल लांडगे, मनोज कोळेकर, किशोर सरगर, अमोल पुकळे, निलेश नेमाने, संतोष मासुळे, युवराज आटकर आदी उपस्थित होते। त्याचं काम इतकं जोरात आहे। येणाऱ्या विधानसभेत पडळकर साहेब मंत्री राहतील आणि धनगर समाजाला प्रतिनिधित्व दिलं जाईल असा तो माझा विषय नाही आहे, पण मला खात्री आहे मिळतात त्याच्यातल्या 22 पैकी 12 सवलती धनगर समाजाला द्यायचं काम भारतीय जनता पक्षाने केलेलं आहे। काम भारतीय जनता पक्षाच्या सरकारने केलं आणि सरकारने आधीच सूचना काढून शासन स्तरावर राजमाता होळकर यांची जयंती साजरी करण्यास प्रारंभ केला। आज सगळ्यात महत्वाचं काम केलं असेल अहमदनगर जिल्ह्याचं नाव पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी नगर असं नामकरण भारतीय जनता पक्षाच्या माध्यमातून महायुतीच्या सरकारने केलं। बारामतीच्या भव्य अशा शासकीय रुग्णालयाला सुद्धा पुण्यश्लोक राजमाता अहिल्यादेवी शासकीय विद्यालयाचे नाव देण्यात आले। देशात अनेक राजे होऊन गेले, पण प्रधानमंत्री मोदी साहेबांनी पुण्यनगरी काशी येथे फक्त पुण्यश्लोक अहिल्यादेवींचं स्मारक बांधून धनगर समाजाचं आणि राजमाता अहिल्यादेवी होळकर यांचा गौरव केला। तुमच्या आशीर्वादाने तिसऱ्यांदा जर कधी गेलो मनोज भाऊ, धनगर समाजाचा प्रतिनिधी म्हणूनच मी तिथं काम करणार। 10 वर्षात कोणते कामं झाली ते जाणून घ्यायचा आपला अधिकार आहे। आपल्या आशीर्वादात एवढी ताकद होती की मला संरक्षण राज्यमंत्रीपद मिळालं आणि धुळे शहराचा सगळ्यात महत्वाचा प्रश्न पिण्याच्या पाण्याचा। आपल्याला आठवत असेल तापी योजना जुनी झाल्यामुळे अनेक ठिकाणी गळती येते आणि म्हणून टंचाईच्या काळात पाणी पुरवठा चांगला होण्यासाठी आपल्या सगळ्यांच्या आशीर्वादाने 170 कोटीची योजना आम्ही आणू शकलो, याचा निश्चितच आनंद आहे। आज ती योजना पूर्ण झालेली आहे आणि 3 ते 4 दिवसात प्रत्येकाला पाणी मिळतं आहे। आज अक्कलपाड्यामध्ये पाण्याचा साठा अतिशय कमी आहे, तरी सुद्धा धुळे शहराच्या पाणी पुरवठा विस्कळीत झालेला नाही। एकमेकांची आपण आस्तेवाईकपणे चौकशी करतो, कोणी सासू सुनेची चौकशी करते आणि सून सासूची चौकशी करते, आणि तुम्ही सासू बद्दल किती गोड बोलतात हे मला माहिती सगळ्यांना, खरं आहे की नाही? पण आता तसं राहिलेलं नाही।
चांगली बोलते आणि सासू सुद्धा सुनेला मुलगी म्हणून या ठिकाणी तिला आपलंच कुटुंबातलं एक सदस्य म्हणून त्या ठिकाणी तिच्याशी वागते. हे खरं आहे की नाही? आता आहे की नाही? आमच्यावरचे संस्कार आहेत. मगाशी या ठिकाणी आमचे मासुळेजी म्हणत होते, त्यांनी भाषण देता देता गजू सेठ बद्दल म्हणले की तरुण तडफदार. मला आता कळलं की तुम्ही तरुण तडफदार आहात. एरवी मी तुम्हाला तरुण तडफदार म्हणतच नव्हतो. पण बाबा अतिशय काम करणारा जिल्हा, उत्तर महाराष्ट्रामध्ये 1 नंबर काम करणारा जिल्हा. मी त्यांचे रोज फोटो पाहतो. आज ही बैठक, उद्या ती बैठक, हे खूप चांगलं आहे. आता मगाशी काही वक्त्यांनी या ठिकाणी आपले विचार व्यक्त करताना सांगितलं की बाबांना आपल्याला मंत्री करायचं. काही हरकत नाही. आपण 20 तारखेला मस्तपैकी पुरणपोळीचा आस्वाद घ्यायचा, घरी झोपून राहायचं. ऊन खूप असेल त्यामुळे बाबा आपल्या आपल्या मंत्री होऊन जातील ना? होतील का? कसं होतील मग सांगा मला तुम्ही. मी तुम्हाला विचारत होतो मंत्री कसे होतील बाबा? अहो आम्ही मतदानालाच निघत नाहीये. आम्ही माननीय गडकरी साहेबांचं लोकसभेतील मतदान जर पाहिलं तर 48% आणि आता गजू शेट्टी सांगितलं की तुमच्या धुळ्याच्या जेवढ्या काही मशिदी आहे त्याच्यामध्ये काय शब्द घेतला जात आहेत, काय शब्द घेतला जात आहेत सांगा ना. त्यांनी बोलले, तुम्ही ऐकलं की नाही? तुमचं लक्ष होतं की नाही? काय बोलले ते? 100% मतदान. आणि तुम्ही या घरात बसून मग बाबा निवडून येतील मस्तपैकी आपोआप. निवडून येतील ना? तुम्हाला मतदानाला सर्वप्रथम बाहेर निघावं लागेल. आम्ही अल्ल्यादेवींचे वंशज आहोत. घरी बसून चालणार नाही व्यासपीठाच्या सगळ्यांना. म्हणजे तुम्ही म्हणाल आमचं डॉक्टर, माझं हॉस्पिटल, माझं पेशंट. धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा न्यायालयाच्या आवारात मतदान प्रक्रिया शुक्रवारी शांततेत पार पडली. शनिवारी मतमोजणी होणार आहे. धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी जिल्हा न्यायालयाच्या आवारात मतदान प्रक्रिया शुक्रवारी शांततेत पार पडली. निवडणुकीत सहकार पॅनल विरुद्ध आपलं पॅनल यांच्यात प्रमुख लढत होत असून शनिवारी मतमोजणी होणार आहे. धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी सहकार पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट राहुल बांबरे, उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट मधुकर भिसे, महिला उपाध्यक्षासाठी ॲडव्होकेट सुनीता शिंदे, सचिवपदासाठी ॲडव्होकेट मनोज पाटील, ॲडव्होकेट उमाकांत पाटील, महिला सचिवपदासाठी ॲडव्होकेट सुधा जैन आणि कार्यकारिणी सदस्य पदासाठी ॲडव्होकेट अर्जुन महाले, ॲडव्होकेट अमोल बडगुजर, ॲडव्होकेट गणेश पवार, ॲडव्होकेट जयेश बाविस्कर, ॲडव्होकेट ललित महाले, ॲडव्होकेट नोमान उमर अन्सारी, ॲडव्होकेट प्रथमेश दीक्षित, ॲडव्होकेट सतीश अहिरे, ॲडव्होकेट विशाल पाटील, तर महिला सदस्यपदासाठी ॲडव्होकेट ज्योत्स्ना पाटील आणि ॲडव्होकेट शिवप्रिया पाटील हे उमेदवारी करत आहेत. तसेच आपलं पॅनलतर्फे अध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट राहुल पाटील, उपाध्यक्षपदासाठी विशाल साळवे, महिला उपाध्यक्षपदासाठी ॲडव्होकेट भावना पिसोळकर, सचिवपदासाठी ॲडव्होकेट बळीराम वाघ व सचिन जाधव, तर महिला सचिवपदासाठी ॲडव्होकेट उज्ज्वला पेटकर हे उमेदवार आहेत. तसेच सदस्यपदासाठी आपलं पॅनलतर्फे ॲडव्होकेट प्रमोद गावडे, ॲडव्होकेट उमाकांत घोडराज, ॲडव्होकेट नितीन पाटील, ॲडव्होकेट दिनेश देवरे, ॲडव्होकेट गजानन माळी, ॲडव्होकेट सारंग जोशी, ॲडव्होकेट कल्पेश पाटील, ॲडव्होकेट अन्सारी अहमद, ॲडव्होकेट सजन पाटील, ॲडव्होकेट ज्योत्स्ना पारधी, ॲडव्होकेट तरुणा पाटील ही उमेदवार आहेत. शुक्रवारी शांततेत मतदान प्रक्रिया पार पडली. शनिवारी मतमोजणी होणार आहे. हुबळी येथील लिंगायत समाजाची भगिनी नेहा हिरेमठच्या निर्गुण हत्येच्या घटनेचा धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे निषेध करीत आरोपीला तात्काळ अटक करून कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करून निवेदन देण्यात आले. हुबळी येथील लिंगायत समाजाची भगिनी नेहा हिरेमठ हिच्या हत्येचा धुळे जिल्हा वीरशैव लिंगायत समाजातर्फे निषेध करीत आरोपीला तात्काळ अटक करून कठोरात कठोर शिक्षा द्यावी या मागणीसाठी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने करीत निवेदन देण्यात आले आहे. निवेदनात म्हटले आहे की मागील सप्ताहात कर्नाटक हुबळी येथील नेहा हिरेमठ या आमच्या भगिनीचा धर्मांध युवक फैयाज याने एकतर्फी प्रेमातून भर महाविद्यालयात निर्गुण खून केला. आम्ही या घटनेचा तीव्र निषेध करत आहोत. सदर आरोपीस फाशीची शिक्षा होऊन कुमारी नेहा हिरेमठीस न्याय मिळावा, सदर गुन्हा फास्ट ट्रॅक कोर्टात चालवावा अशी मागणी करण्यात आली आहे. असे न झाल्यास लिंगायत समाजास रस्त्यावर उतरून निदर्शने करावी लागतील असा इशाराही देण्यात आला आहे. यावेळी जिल्हाध्यक्ष राकेश गादगे, उपाध्यक्ष नंदकिशोर वैद्य, सचिव महेश लिंगायत, माजी नगरसेवक शशी मोगलेकर, शशिकांत सोनगावकर, किशोर मोगलेकर, विजय गुळवे, किरण गुळवे, प्रवीण ज्ञाने, राजू गोपगे, संदीप लिंगायत, दीपक लोहारकर, राजेश गुळवे,
चिलू आवळकंटे, महेश महिमाने, दगडू घोडेस्वार, मनोज देवकर, नितीन गुळवे, दीपक लोहारकर, संजय कासोदकर, कमलेश वारेकर, सचिन वापेकर, नंदिनी वाळेकर, लक्ष्मी खरवंडीकर, संगीता पंचोडे, सुवर्णा गादगे, मनाली जैतपुरे, पल्लवी दुडे, मंजुषा लिंगायत, कोमल गादगे, कल्पना लगडे, तेजू वापेकर, रोहिणी कानडे, श्रद्धा लिंगायत, नितीन लिंगायत, सतेंद्र गुळवे आदी उपस्थित होते. हुबळी येथील लिंगायत समाजाची भगिनी आमची नेहा हिरेमठ हिची निर्गुणपणे अत्यंत अमानवीयरित्या हत्या करण्यात आली आहे. आरोपी हे फैयाद वेगळ्या समाजाचा आहे. धुळे जिल्हा विरशैल लिंगायत समाजातर्फे कलेक्टरला आता निवेदन देण्यात येत आहे. या घटनेचा आम्ही जाहीरपणे अत्यंत कडवटपणे निषेध नोंदवतो आहे. त्याकरता हे निवेदन देण्यासाठी आम्ही इथे आलेलो आहे. मरेपर्यंत फाशीची शिक्षा देण्यात यावी याकरता आमची जाहीर मागणी आहे. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग धुळे जिल्हास्तरीय सहविचार सभा नकाने रोडवरील डी.डी. विस्पुते महाविद्यालय येथे प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाले. नकाने रोडवरील डी.डी. विस्पुते महाविद्यालयात गुरुवारी दुपारी प्रांताध्यक्ष मधुकर उन्हाळे यांच्या अध्यक्षतेखाली संपन्न झाला. यावेळी शिक्षक परिषदेची धुळे जिल्ह्याची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आली. तसेच मान्यवरांच्या हस्ते फीत कापून अधिकृतपणे धुळे जिल्हा शाखा स्थापन करण्यात आली. प्रमुख अतिथींच्या हस्ते दीप प्रज्वलन करून कार्यक्रमास सुरुवात करण्यात आली. पुरुषोत्तम काळे यांनी संघटन गीत सादर केले. श्रमिक संघ अधिनियम 1926च्या कलमांतर्गत कामगार आयुक्त कार्यालय कोकण भवन मुंबई येथून 2018 पासून नोंदणीकृत संघटना म्हणून शिक्षक परिषद राज्यभर कार्यरत आहे. राज्यात शिक्षक परिषद एक शिस्तबद्ध व राष्ट्रीय विचारांचे संघटन म्हणून संपूर्ण राज्यात परिचित आहे. तत्कालीन राज्याध्यक्ष यांनी 2019 मध्ये झालेल्या महाड अधिवेशनातील जमा लाखो रुपयांचा निधी बँक खात्यात न भरता सर्वसाधारण सभेची मंजुरी न घेता हात शिल्लक ठेवून विनियोग करणे, आर्थिक अफरातफर करणे, उपविधीच्या नियमांचे उल्लंघन करून संघटना चालवणे, मनमानी करणे या सर्व प्रकारावरून पुरुषोत्तम काळे यांनी उपनिबंधक संघ अधिनियम 1926 कोकण भवन यांच्याकडे तक्रार दाखल केलेली आहे. तत्कालीन राज्याध्यक्ष यांच्या कार्यपद्धतीमुळे सभासदांमध्ये तीव्र असंतोष निर्माण झाल्याने या सगळ्या प्रकाराची गंभीर दखल घेऊन तत्कालीन प्रांत कार्यवाह मधुकर उन्हाळे यांनी नंदुरबार येथे सर्व सभासदांची सर्वसाधारण सभा बोलावून सभासदांचे म्हणणे ऐकून सर्वानुमते सर्वसाधारण सभेत एकमताने शिक्षक परिषदेची जुनी कार्यकारिणी बरखास्त करून नूतन कार्यकारिणीची निवड करण्यात आल्याची माहिती प्रांत कार्यवाह पुरुषोत्तम काळे यांनी दिली. संघटनेत काम करत असताना आर्थिकतेबाबत असणारी पारदर्शकता व नियमावलीची माहिती प्रांत कोषाध्यक्ष भूषण चौधरी यांनी दिली. प्रांत सहकार्यवाह राकेश आव्हाड, प्रांत कार्याध्यक्ष रमेश क्षीरसागर आदींनीही मनोगते व्यक्त केली. तसेच नूतन जिल्हाध्यक्ष शरद पाटील, जिल्हा कार्यवाह जितेंद्र बाविस्कर यांनीही मनोगते व्यक्त केली. जुनी पेन्शन योजना लागू करणे, कॅशलेस विमा मंजूर करणे, वैद्यकीय बिल, भविष्य निर्वाह निधीच्या प्रकरणांचा निपटारा जलद गतीने होणे, वरिष्ठ निवड श्रेणी प्रस्तावांना दरवर्षी मंजुरी देणे, नियतकालिक बदल्यांमध्ये पारदर्शकता आणून बदल्या दरवर्षी होणे, केंद्र स्तरावर डाटा ऑपरेटरची नियुक्ती करणे आदी प्रकारच्या राज्य स्तरावरील प्रलंबित प्रश्नांवर बैठकीत चर्चा करण्यात आली. जिल्ह्यातील व राज्यातील शिक्षकांचे प्रश्न बाबत कटिबद्ध असून या शिस्तबद्ध संघटनेत व्यक्तींच्या कर्तृत्वामुळे कार्यकर्त्यांची क्षमता व गुणांची पारख करून त्यांना दायित्व देण्यात येते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विभाग अध्यक्ष रामकृष्ण बागल यांनी केले, तर कार्यक्रमाचे सूत्रसंचालन उमेश करणार, निलेश विखरणकर यांनी केले. कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी महेंद्र देवरे, निलेश सोनवणे, उमेश करणार, महेंद्र बोरसे, लक्ष्मण पाटील, निलेश विखरणकर, प्रसाद रायते आदींनी सहकार्य केले. या प्रसंगी प्रहार संघटनेचे अध्यक्ष योगेश दात्रक, पुरोगामी संघटनेचे अध्यक्ष भूपेश वाघ, शिक्षक समितीचे जिल्हाध्यक्ष सरचिटणीस बापू पारधी, एकल संघटनेचे राका पाटील, धीरज परदेशी, जिल्हाध्यक्ष नितेंद्र चौधरी आदी उपस्थित होते. यावेळी धुळे जिल्हाध्यक्षपदी शरद पाटील, कार्यवाहपदी जितेंद्र बाविस्कर, कोषाध्यक्षपदी राकेश महाले यांची निवड करण्यात आली. तसेच शिरपूर तालुकाध्यक्षपदी देविदास काळे, तालुका कार्यवाहपदी अनिल पाटील, कोषाध्यक्षपदी अनिल कोकणी आदींची निवड करण्यात आली. पण असं आहे की खूप सारे लोक असतात त्यांनी काम करून तुम्ही पुढाकार घ्या. तर आमचे सन्मित्र तत्कालीन अध्यक्ष राजेश सुरेंना जबाबदारी दिली, तुम्ही काम करा, तुम्ही मुंबईच्या जवळ राहतात. त्यांनी कामाची जबाबदारी घेतली, कामाला सुरुवात केली, पण विश्वास त्यांच्यावर टाकला आणि विश्वास टाकल्यानंतर त्यांनी अधिवेशन घेतलं, कमी कालावधीत अधिवेशन घेतलं. त्याचं कौतुक आहे, अभिनंदन आहे. परंतु संघटनेत काम करत असताना आर्थिक चारित्र्य आणि व्यक्तिगत चारित्र्य या दोन बाबी महत्त्वाच्या आहेत. ज्याच्या जीवनामध्ये आर्थिक चारित्र्य आणि व्यक्तिगत चारित्र्य नसेल असा व्यक्ती त्या संस्थेत त्या संघटनेमध्ये काम करू शकत नाही. अधिवेशनाचा जेव्हा लेखाजोखा माझ्यापर्यंत आला, मी 21ला कोषाध्यक्ष झालो. 21ला कोषाध्यक्ष झाल्यानंतर जेव्हा मला सगळा रेकॉर्ड 4 एप्रिल 2022ला माझ्या ताब्यात घ्यायला, ठाण्याला बँकेचं खातं होतं आणि ते खातं माझ्या नावावर वर्ग झालं 6 महिन्यांनी. मी कोषाध्यक्ष झालो 14 नोव्हेंबर 21ला आणि मी कोषाध्यक्ष झालो ऑन पेपर 4 एप्रिल 22ला.
4 एप्रिल 22 पासून मुळातच शिस्तबद्ध काम करणं माझा स्थायी स्वभाव आहे. सातत्य चिकाटीने ज्या संस्कारात मी वाढलेलो आहे ते संस्कार मला म्हणतात की सातत्य चिकाटीने काम करावं आणि काम असं करावं की आपल्या चारित्र्याला धक्का लागला नाही पाहिजे. अध्यक्षांनी सगळा रेकॉर्ड माझ्याकडे दिल्यानंतर मी घरी गेल्यानंतर त्याचं अवलोकन केलं. मला धक्का बसला. एवढं मोठं अधिवेशन घेतलं पण त्या कीडमध्ये कुठेही त्याचा उल्लेख नाही. तो पैसा बँकेत भरलेला नाही. ही फार मोठी अफरातफर मला लक्षात आली. तर मी संयमाने म्हटलं ठीक आहे, तुमच्या काळातला व्यवहार आहे, तुम्ही तो क्लिअर करा, मला त्याच्याशी काही घेणं देणं नाही. 4 एप्रिल 22 नंतर मी त्यांना म्हटलं की तुम्ही कंप्लीट करा आणि एकदा हा विषय मिटवा. परंतु गेल्या अनेक दिवसापासून फक्त उडवाउडवीची उत्तरं देणं आणि कार्यकर्त्यांना, जसं कार्यकर्ता आपला सालदार आहे, इथे बसलेला प्रत्येक व्यक्तीचा पगार एका लाखाच्यावरती आहे की आहे? लाख पगाराची माणसं तुमच्यासोबत वेळ देता याच्यापेक्षा काय पाहिजे? आणि अशा लोकांना तुम्ही उर्मटपणे बोलतात. त्यांचं व्यक्तिगत चारित्र्य कसं आहे, त्यांचं आर्थिक चारित्र्य कसं आहे, त्यांच्या जिल्ह्यातील सर्वांना माहिती आहे. ते त्यांच्या जवळ राहतात, त्यांनाही माहिती आहे. जेव्हा मी त्यांना विनंती केली तेव्हा त्यांनी माझ्या विनंतीला मान दिला नाही. शेवटी मी कोषाध्यक्ष, उद्या कोणीतरी माझ्याकडे हिशोब मागेल म्हणून मी अकॉर्डिंग टू ट्रेड युनियन 1926च्या कालमांतर्गत मी ट्रेड युनियनला तक्रार केली. मी आज इथे 3-4 संघटनेचे अध्यक्ष आहे. सर्वांना एक विनंती करतो की आपण काम करतो आणि विशेष म्हणजे आपण उत्तर महाराष्ट्र, आपण फार मागासलेले आहोत, आपण लहान आहोत. आतापर्यंत धुळे नंदुरबार मधून क्वचित संघटनेचे आपले पदाधिकारी राज्याचे अध्यक्ष आहेत. जिल्हा परिषद शिक्षकांच्या संघटना कोणत्या कायद्यान्वये कलमान्वये रजिस्ट्रेशन असावे असं मार्गदर्शन 18/10/2018ला तत्कालीन प्रधान सचिव असीम कुमार गुप्तांनी एक पत्र प्रसिद्ध केलं. प्रशिक कांबळेंनी त्याच्यावर सही आहे की औद्योगिक न्यायालयाच्या अभिप्रायानुसार श्रमिक संघ अधिनियम 1926च्या कायद्याच्या कलमांतर्गत आपलं रजिस्ट्रेशन पाहिजे. ज्यांचं रजिस्ट्रेशन नाही त्यांनी ते करून घेतलं. अद्याप भरपूर संघटनांचं रजिस्ट्रेशन नाही आणि हे रजिस्ट्रेशन असणारी महाराष्ट्रातील पहिली संघटना शिक्षक परिषद आहे. आमचं 2018चं रजिस्ट्रेशन. ट्रेड युनियनचे कायदे वेगळे, चॅरिटी कमिशनरचे कायदे वेगळे. जेव्हा हा सगळा विषय मी अभ्यास केला, मी उपविधी वाचली, माझ्या लक्षात आलं की शॉकिंग आहे. सामान्य सभासद 500 रुपयाची पावती फाडतो आणि हा पैसा जेव्हा राज्याला जातो तर राज्याची जबाबदारी आहे, नैतिक जबाबदारी आहे की तो पैसा व्यवस्थित वापरला पाहिजे. पैसा वापरताना त्याचा मंजुरी घेतली पाहिजे, ती प्रोसिडिंग मध्ये विषय आला पाहिजे, बँकेत गेला पाहिजे, बँकेतून तो चेक दिला पाहिजे. असे सगळे सोपस्कार तुम्हाला मान्य की नाही? तर मग हातात पैसा आला, तुम्ही व्यक्तिगत खर्च केला, हे चालेल का? हे सभासदांची दिशाभूल आहे. म्हणून मी ती तक्रार केली. तक्रारीची चौकशी सुरू झाली. त्यांना माझा राग आला, ते मोठ्या क्रोधात होते. परंतु माझे प्रांताचे अध्यक्ष, मी त्यांचा आवर्जून उल्लेख केला की हे सुप्रीम कोर्ट माझ्या बाजूला आहे आणि हे दुसरं हायकोर्ट माझ्या बाजूला आहे. आता आम्ही तिथं कायद्याचे गाड्या अभ्यासत आहोत. आम्ही म्हटलं हा आता अशा पद्धतीने हे ऐकणार नाही, तर यांना कसं भारताच्या संविधानाच्या बाहेर कोणी वागू शकतं का? नाही वागू शकत. तद्वतच आपल्या ज्या ज्या संघटना आहेत, आता आमची पण संस्था आहे, मला सहकार्यात काम करायचं होतं. हे नागमोहनला पहिला शब्द होता की मला उपविधी द्या आणि या दोघं जिल्ह्याची उपविधी सहकारात एंट्री करायच्या अगोदर मी अभ्यासली की माझ्या धुळे नंदुरबारची उपविधी काय होती. आमचे कायदे म्हणायचे तुम्ही बसत नाही, तुम्ही बसत नाही, आता तुम्ही शांत बसा. आपल्या उपविधीमध्ये असं काही नाही. जो मतदार आहे तो उमेदवार होऊ शकतो, बरोबर आहे. तर काट्याला लोक सांगायचे तुम्ही नाना बसवू नये, उमेदवारी अर्ज होऊ नये. मी सांगितलं त्यांना असं होणार नाही. नानपणी मला सांगितले की तुम्ही योग्य आहात, ते उपविधी मी तुम्हाला देतो, तुम्ही अभ्यास व्हा. अभ्यास असला पाहिजे. अभ्यास होणे प्रगटावे. वाऱ्याकडे लाथा मारायच्या नाही. तुम्ही वाऱ्याकडे लाथा मारलात तर आज ना उद्या तुमचं बिंग उघडं पडतं. मी ती उपविधी वाचली, उपविधी लक्षात आलं, अरे हा पैसा बँकेत ठेवला पाहिजे. धुळे शहरातील संदेश भूमी येथे सुरू असलेल्या निवासी श्रामनेरी शिबिराच्या पार्श्वभूमीवर शुक्रवारी साखर रोडवरील फुलेनगर येथे भिक्खू संघातर्फे मंगल मैत्री प्रभात फेरी काढण्यात आली. धुळे शहरातील संदेश भूमी येथे दिनांक 21 एप्रिल ते 30 एप्रिल या दरम्यान सुरू असलेल्या निवासी श्रामनेरी शिबिराच्या पार्श्वभूमीवर साक्री रोडवरील फुलेनगर येथे भिक्खू संघातर्फे मंगल मैत्री प्रभात फेरी काढण्यात आली. धुळे शहरातील संदेश भूमी येथे भारतीय घटनेचे शिल्पकार बोधिसत्व भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या 133व्या जयंतीचे औचित्य साधून संदेश भूमी संरक्षण आणि संवर्धन कृती समितीतर्फे दिनांक 21 एप्रिल ते 30 एप्रिल 2024 पर्यंत निवासी श्रामनेरी शिबिर सुरू असून या शिबिरात 4 अनागारिक महिला तर 26 सामनेर बसले आहेत. हे शिबिर पूज्य बनते आनंद थेरो यांच्या उपस्थितीत सुरू आहे. या 10 दिवसीय शिबिरामुळे शहरात धम्ममय वातावरण निर्माण झाले आहे.
शुक्रवारी पूज्य भिक्खू संघाने मंगलमैत्री करून भीमनगर येथील डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यास अभिवादन केले. तर मोगलाई फुलेनगर बुद्ध विहार मंडळाच्या तक्षशिला बुद्ध विहारात त्रिशरण पंचशील घेऊन नवीन वास्तू विपश्यना केंद्राचे भिक्खू संघाकडून पूजन करण्यात आले. यावेळी मोगलाई फुलेनगर बुद्ध विहार मंडळाचे अध्यक्ष आनंदा उशिरे, कार्याध्यक्ष रवींद्र नगराळे, सचिव आनंद सैंदाने, सदस्य ईश्वर जाधव, देविदास गोडसे, कमलबाई जाधव, आम्रपाली बागुल, पुष्पाबाई उशिरे, मनीषा नगराळे, सुनंदा बागुल, निर्मला बांबरे, कौशल्या बच्चाव, नानमाई सैंदाने, इंदुमती शिरसाट, आशाबाई बांबरे, ममता गोडसे, प्रतीक नगराळे, प्रशिक बांबरे, येतीन सरदार यांच्यासह उपासक उपासिका उपस्थित होते. मी पूज्य भंते आनंद थेरो धुळे शहरामध्ये संदेशभूमी या ठिकाणी 21 एप्रिल तर 30 एप्रिलपर्यंत श्रामणेर शिबिराचं आयोजन केलेलं आहे. तर 5व्या दिवशी आम्ही फुलेनगर या ठिकाणी नदीकाठीच्या या बुद्ध विहारामध्ये सर्व संघ घेऊन मंगलमैत्रीसाठी गेलो. खूप स्वागत केलं सर्वांनी. तिथे बुद्धवंदना केली. त्याच्यानंतर नवीन वास्तूचं काम चालू आहे त्या ठिकाणी आम्ही त्या ठिकाणी सुद्धा पूजन केलं. शहरामध्ये धुळे शहरामध्ये विविध ठिकाणी आम्ही आज संघ घेऊन सकाळी मंगलमैत्री करायला जातो. खूप काही प्रतिसाद मिळतो आहे. खूप स्वागत लोक करत आहेत. 10 दिवसामध्ये अनेक विषयावर प्रशिक्षण दिले जातं. बुद्ध जयमरण त्यांना बुद्ध सांगितला जातो, बाबासाहेब सांगितला जातो, फुले शाहू आंबेडकर या सर्व विचारावर चर्चा केली जाते आणि चांगल्या पद्धतीने बौद्ध विचार हे सांगितले जातात. आज या ठिकाणी 25 श्रामणेर प्रशिक्षण घेत आहे आणि त्यांना प्रशिक्षण देण्यासाठी पूज्य भंते आनंद थेरो हे त्यांना शिक्षण देत आहे आणि संचालक संदेशभूमीचे आनंद सैंदाने यांनी हे आयोजन केलेलं आहे. त्यामुळे हा जो कार्यक्रम आहे फार सुंदर आणि अशा या ठिकाणी मोकळ्या जागेवर सतत हा कार्यक्रम चालू आहे. संध्याकाळी 1 तासाचं वक्तव्य देण्यासाठी वक्तासुद्धा 1 तास वक्तव्य देतात. त्याच्यावर अनेक विविध विषयावर वक्तव्य ते मार्गदर्शन करतात. असा हा कार्यक्रम चालू आहे. तरी सर्वांना आव्हान आहे की 30 तारखेला समापनाचा कार्यक्रम आहे. समाप्तीचा सर्वांनी या कार्यक्रमाला उपस्थित द्यावी हे असं या सर्वांना सूचित करण्यात येत आहे. नमो बुद्धाय. जय हिंद. पुन्हा एक नजर ठळक घडामोडींवर. लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर भाजपतर्फे धनगर समाज बांधवांचा स्नेह मेळावा संपन्न. धुळे जिल्हा वकील संघाच्या निवडणुकीसाठी मतदान प्रक्रिया शांततेत. हुबळी येथील घटनेचा वीरशैव लिंगायत समाजातर्फे निषेध करण्यात आली. जिल्हाधिकारी कार्यालयासमोर निदर्शने. महाराष्ट्र राज्य शिक्षक परिषद प्राथमिक विभाग धुळे जिल्हास्तरीय सहविचार सभा संपन्न. आणि भिक्खू संघातर्फे फुलेनगर येथे काढण्यात आली मंगलमैत्री प्रभात फेरी. याचबरोबर श्रीराम टाइम न्यूजचे बातमीपत्र संपले. दिवसभरातील ताज्या घडामोडींसाठी पाहत राहा श्रीराम टाइम न्यूज. भेटूया पुढील प्रसारणात. तोपर्यंत नमस्कार.